तीन षटकांचा सामना असेल. नवीन चेंडू सामना खेळला जाईल याची नोंद घ्या. यानंतर तिसऱ्या फेरीतील लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रितेशचा पहिला चेंडू ते आक्रमण केलं जात आहे. मोठा स्ट्रोक केला जातोय. चेंडू केलं जातोय. सीमाच्या बाहेर येतोय षटकार. डीचे संधी. पहिला चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला भिरकावला येतं म्हणजे पार्किंग लॉट मध्ये फलंदाज अमोल भगतने पहिला चेंडू ती आपली आक्रमकता दाखवायला अमोलने सुरुवात केली. क्षेत्रक्षणात थोडासा बदल केला जातोय कारण हा बदल करण्यास गोलंदाजाचा भाग पडलाय. पहिल्या चेंडू षटकाला गावत फलंदाजाने. गोलंदाज प्रितेश गावंड आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालाय. इथे आपण पाहतोय काय घडतंय. झेल इथे सुटलेला आहे. नील कडवे आपण पाहतोय एक मोठी चूक. अमोल सारख्या चांगला फलंदाज इथे जीवदान दिलं जात आहे. थोडासा शॉर्टचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसी घेतली. बॅटची कडा लागली. झेल टिपण्याची नामी संधी होती. संधी दवडले. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू होती विकेटची संधी हुकले. यानंतरचा एक अप्रतिम चेंडू एखाद्या फिरकी गोलंदाजाप्रमाणे आपण पाहतो. चेंडूला उसळी दिली जाते. फ्लाईट दिली जाते आणि त्यामुळे डिसीव्ह केलं जाते. फलंदाज बीट केलं जात आहे गोलंदाज प्रितेश कडून. काय या गोलंदाज पहिल्या षटक हातांची संधी दिली जाते हे पहा. पहिल्या षटकानंतर त्याला माहिती कशा प्रकारे कमबॅक करायचं, कशा प्रकारे फलंदाजाला रोखायचं. त्या दृष्टिकोनाने इथे आता षटकाची सुरुवात आपण पाहतोय. पुढील चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजचा प्रितेश गावंडकडून. यावेळेस मात्र उत्तुंग गगना व्यवस्थित झालेला षटकार येतोय अमोलच्या बाजून. डीशीला पुन्हा एकदा संधी. डीजे आपण पाहिलं काय घडतंय. चेंडू ज्या वेळेस फलंदाच्या पाल्यात पडते त्या वेळेस त्या चेंडूवरती षटकाशी मोहर उमटवतो फलंदाज अमोल भगत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. शेषच्या हातून चेंडू निसटतोय आणि एक चोटी धाव चिकी सिंगल कंप्लीट होते. या एकेर धावने धाव सिंगल झाले एकूण 13 धावा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील पावपेचा महत्वपूर्ण षटक हाताना प्रितेश आपण पाहतोय. मात्र या षटकात धावा येत आहेत ही चांगली गोष्ट बाबती सुरकार मळा या संघासाठी. आखंडोबा चेंडू होता. चेंडूला भिरकावलाय. चेंडू सुभाष दिशेला क्षेत्र त्याच्या मागे. चेंडू जाईल सीमाच्या बाहेर जाण्याआधी चेंडूला फील्ड केलं जाते. बघा बॅकअपला दुसरा क्षेत्र शिकालाय त्यामुळे इथे धाव रोखली जाते. 2 धावा इथे दिल्या. 2 धावाने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती आपण काय पाहतोय धावसंख्या झालेली आहे. बाबती सुरकार महासंघाची बिनगडी बाद 15 धावा. 15 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. 3 षटकांचा सामना त्यामुळे पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात. बघा जेल सुटल्यानंतर कशा प्रकारे अमोल धावा जमवतोय. त्याला तेवढी चांगली साथ लाभते ती म्हणजेच फलंदाज सूरज गवणकरची. दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज निमिष माने. निमिष माने कसा गोलंदाज आहे त्यांनी जर चांगली गोलंदाजी केली त्याच्या लईत गोलंदाजी केली तर या षटकात धावा जमणं कठीण होऊ शकतं. या दोन्ही फलंदाज पाहूया हे अनुभवी फलंदाज कशा प्रकारे युवा गोलंदाजचा इथे सामना करतायत. त्याच्या गोलंदाजीचा सामना करतायत. पहिल्या षटकात गोलंदाज प्रितेशच्या गोलंदाजीत 15 धावा आल्यात. दुसरं षटक घेऊन निमिष आलाय. निमिष आपल्या षटकात पहिला चेंडू घेऊन लेफ्ट आर्म वरती विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय पंचांच्या उजवीकडून. इथे पहिला चेंडूवरती झेल टिपण्याची नामी संधी. झेल सुटतोय बघा सहज इथं झेल इथे सुटलेला आहे. क्षेत्रक्षणामध्ये तितकासा कॉन्फिडन्स पाहायला मिळते. आत्मविश्वासाची कमतरता नक्कीच पाहायला मिळते. खेळाडू ज्या जास्त सराव करतात तर त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास कॉन्फिडन्स पाहायला मिळतो. मात्र हा खेळाडू कदाचित सरावापासून दूर असावा त्यामुळे झेल होत नाहीये. चांगला चेंडू क्षेत्रक्षणापर्यंत चेंडूला पाहिलं खेळून काढलाय. हे मात्र मी सूरज गवणकरचं कौतुक करून बघा अनुभवी फलंदाज आहे. त्याला माहिती आहे गोलंदाज आपली विकेट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला. आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करेल. मोठा सुख खेळण्याऐवजी एक धाव घेत आपल्या साथी फलंदाज स्ट्राईक देतोय आणि अमोलला या सामन्यामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 2 जीवदान लाभलेत. पहिलं जीवदान नील कडवेन दिलं.
यशस्वी आणि त्यानंतर मिड ऑफ क्षेत्रात असलेल्या क्षेत्रकांनी देखील त्याचा झेल इथे सोडलेला आहे. यावर चांगला चेंडू इथे मात्र चांगला ग्लव्ह वर्क इथे मात्र आपल्या यष्टीरक्षणाची चुणूक दाखवतोय नील कडवे. निर्देशांची सांगता आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडू झालेत. मागील षटकात चांगल्या धावा आल्या 2 षटकार आले मात्र या षटकात गोलंदाजीचा प्रभावी मारा. या षटकात अचूक गोलंदाजी केली जाते व्हेरिएशन केली जाते विविधता आणली जाते गोलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातनं या षटकात पहिल्या 3 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या येत नाहीये मोठा शोक येत नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम गोलंदाजी एक धाव इथे नक्कीच मिळेल. धावसंख्या झालेली एकूण 17 धावा 18 धावा माफ करा 18 धावा झाल्यात. पहिल्या षटकात 15 धावा होत्या दुसऱ्या षटकात 3 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी चालू असताना अमोल मोठा सुख खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. प्रयत्न केलाय यश मिळणार का. चेंडू खूप हवेत. एक चांगला झेल समृद्धचा आणि फलंदाज अमोलचा संपला. सन्मान्य राजेंद्र नाईक इथे उपस्थित होते त्यांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हावं. आपण सी मंडळातर्फे माझी विनंती असेल आपण इथे आलात मंडळास उपकृत केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. न्यू बॅटर आपण पाहतोय फलंदाजी चढ येतोय तो म्हणजे साहिल. गोलंदाचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा बघा या गोलंदाने खूपच प्रभावित केलंय आणि या मैदानात नेहमीच त्यांनी अचूक षटक टाकलेत. या षटकात देखील काय कमालीची गोलंदाजी बघा. पहिल्या षटकात 15 धावा येऊन सुद्धा या षटकात केवळ 3 धावा देत एक महत्वपूर्ण फलंदाज ज्या फलंदाला एक नाही तो 2 जीवदान लाभले त्या फलंदाजाला त्यांनी बाद केलाय आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असे षटक हाताळलंय. कदाचित हे षटक सामन्यातील टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतं. 2 षटकामध्ये धावसंख्या झाले. प्रथम फलंदाजी करत असताना बाबदेव सुरकार महासंघाची एक गडी बाद 18 धावा 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. नील कडवे गोलंदाजीसाठी येतोय तिसरं आणि निर्णायक षटक घेऊन. हे षटक निर्णायक यासाठी कारण या षटकात जर धावसंख्या रोखली गेली तर मात्र गोलंदाजीकडे संघाने कमबॅक केलं असंच म्हणावं लागेल. मात्र या षटकात धावांची लयलूट केली गेली तर मात्र बाबदेव स्वीकार महासंघाला चांगली संधी आहे सामना जिंकण्याची. पहिला चेंडू शोक खेळायचा प्रयत्न झेल टिपण्यासाठी क्षेत्रकाने अक्षरशः खूपच प्रयत्न केले. इथे फेक अचूक आहे का बघायची आहे. फलंदाज इथे साहिल रनरच्या स्वरूपात बाद. एकोणीस धावा कारण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात फलंदाज साहिल रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. न्यू बॅटर फलंदाजीसाठी येतोय शैलेश पाटील. शैलेश पाटील चक्रवाला म्हणून ओळखला जाणारा खेळाडू बैलगाडा क्षेत्रामध्ये नक्कीच एक मोठं नाव. त्याचबरोबर एक चांगला खेळाडू गेले कित्येक वर्षांचा अनुभव या संघासाठी खेळताना शैलेश पाटील नाव सेकंडवर आपण पाहू. स्ट्राईक एंडवर सूरज गवणकर प्रयत्न करतोय मोठा शॉट खेळण्याचा मात्र समोरून तेवढंच कडू आव्हान पेश केलं जात आहे. इथे चेंडूला लॉफ केलाय चेंडू हवेत. इथे मात्र अक्षय शिवानी कोणती चूक केली नाही. झेल टिपला जातोय आणि सलग 2 चेंडूची 2 विकेट गमवायला लागतात. डीजेला पुन्हा एकदा संधी. न्यू बॅटर फलंदाजी येतोय राहुल.
पाहूया राहुल कशा प्रकारे इथे धावा जमवतोय, कारण संघ अडचणीत सापडलाय. पहिल्या षटकात 15 धावा येऊन सुद्धा आपण पाहतोय अजूनही धावसंख्या 20च्या पलीकडे गेली नाहीये. कारण दुसऱ्या षटकात प्रभावी मारा, कंजूस षटक, बागफुटला ढकललं षटक आलं ते म्हणजेच निमिष मानेचं. आणि त्यानंतर त्याच्याच पाऊल ठेवून इथे नील कडू देखील गोलंदाजी करतोय. त्याने देखील आपल्या 2 चेंडूमध्ये एकच धाव इथे खर्च केले. पुन्हा एकदा चांगला चेंडू, या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. प्रभावी मारा, अचूक मारा, वेगवान मारा नील कडू समोर पाहतोय. या चेंडूवरती धावेत 3 चेंडू झालेत. धावांसाठी हा संघ आता इथे संघर्ष करताना पाहायला मिळतोय. अमोलच्या खेळीनंतर पण पाहिलं कोणताही फलंदाज प्रभाव टाकू शकला नाही, कोणत्या फलंदाजांनी मोठा शोक खेळला नाहीये. यावेळेस राहुल चेंडूला खेळून काढला, इथे काय झेला बघा, 1 हँडेड, एक अप्रतिम कॅच ऑफ द डे. डीचेला संधी. आपण पाहिलं 3 ब्लड येतं, याचं उत्तम उदाहरण संदेश यवण सर गेले कित्येक वर्ष संघासाठी खेळत आहेत आणि त्यांचा सुपुत्र सार्थक संदेश यवण आपण पाहतोय, ज्याने एक हाती अप्रतिम झेल पकडलाय. या खेळाडूला लहानपणीच क्रिकेटचं बाळकडू त्याच्या वडिलांकडून मिळालंय आणि चांगला खेळाडू नक्कीच आपल्याला पुढल्या काही वर्षांमध्ये पाहायला मिळेल. सार्थकला पुढील आयुष्यासाठी क्रिकेटच्या प्रदीर्घ प्रवासासाठी नक्कीच शुभेच्छा असतील. धावसंख्येमध्ये पहिली 4 चेंडू झालेले आहेत, एकच धाव आलेली आहे. त्यामुळे धावसंख्या स्थिरवली 19 धावसंख्येवरती. विकेटच्या मागून विकेट गमावले जात आहेत. यावेळेस चांगला असो किती आपण पाहतोय स्वतःच्या फलंदाजीत चेंडूला फील्ड केलं जात आहे, मात्र चोटी धाव इथे रोखली जाणार नाहीये. प्रीतम पाटील इथे फलंदाज आलेला आपण पाहतोय. आमचे समालोचक मित्र उत्तम पाटील यांचे मोठे बंधू प्रीतम पाटील फलंदाजी करताना आपण पाहतो. एक धाव मिळते, धावसंख्या झालेली आहे 20 धावा. अंतिम चेंडू, काय ड्रास्टिक चेंज झाला बघा या सामन्याचा. पहिल्या षटकात 15 धाव येऊन सुद्धा इथे आहे धावसंख्या विशेष नाहीये. धावसंख्या 20 वरती स्थिरावलेली आहे. याचा अर्थ विजयासाठी आता 3 षटकात 1821 धावांचं आव्हान आहे. खऱ्या अर्थाने षटक हे टर्निंग पॉईंट ठरलं असंच म्हणावं लागेल. एका षटकात केवळ आपण पाहिलं 3 धावा दिल्या त्या गोलंदाज निमिषनी कमालीचं कमबॅक केलं, विकेट प्राप्त केली. आणि या षटकात देखील नील कडवेची गोलंदाजी देखील तशीच झाल्यावर पाहतोय. त्यांनी देखील 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट इथे प्राप्त केल्या. दोन्ही गोलंदाजांचा प्रभावी मारा आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर सेकंडला इथे सुरुवात होणार आहे. बघा या स्पर्धेमध्ये जे संघ क्वालिफाय झालेत, अंतिम 5 मध्ये दाखल झालेत, त्या संघाने लवकरच आपली उपस्थिती नोंदवायची. पहिला संघ तो म्हणजेच शिवबा आशिरे, दुसरा संघ तो म्हणजेच गावदेव रानोपाडा, तिसरा संघ तो म्हणजेच कुमार राजवीर यश मावगावकर पुरस्कृत सागरी गणेश तळ, त्याचबरोबर नागेश्वर आवास ज्याने तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश करणारा श्री दत्त गुरुजीतनगर वायशेत, या सर्व संघाने आपली उपस्थिती नोंदवा. मित्रांनो आपण पाहतोय श्री दत्त गुरुजीतनगर वायशेत संघातील खेळाडू काही आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. अन्य जे संघ आहेत नागेश्वर आवास संघ असेल, त्याचबरोबर गावदेव रानपाडा, त्याचबरोबर शिवबा आशिरे, त्याचबरोबर कुमार राजवीर यश मावगावकर पुरस्कृत सागरी गणेश तळ, सर्व संघाने आपली उपस्थिती नोंदवा. मित्रांनो अंतिम दिवस आहे आणि प्रत्येक संघाकडून सहकार्याची अपेक्षा असेल. सेकंड
इनिंगला सुरुवात होते. सिक्कीमचा खेळ आपल्याला ऐकवतील आमचे साथी समालोचक आमचे मित्र इम्रान दुकर भाईजान. धन्यवाद. अभी अभी अपने आवाज सुना हमारे काबिल दोस्त सम्मानीय आदरणीय मीनाथ विजय कदम सर का, उनका भी मैं तेरे से आभार व्यक्त करता हूं. चलते मैदान पर, जबकि यहाँ पर पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 20 रन बनाए और निर्धारित 18 गेंदों में 21 रनों का टारगेट सेट किया है इस प्रतियोगिता में. बापदेव सुरेखर माला बनाम कोलेश्वरी भाग, ये दोनों टीम के दरमियान अगर देखा जाए ना तो सूरज गवानकर आज थोड़े पाव में क्रैम्प है, फिर भी वो मैदान पर उतरे. ये क्रिकेट की आवड़ है. और इसके पहले मैच में अगर देखा जाए ना तो जिनके घर पे सत्यनारायण की महापूजा है वो भी आज इस मैदान पर, क्रिकेट के मैदान पर आए थे. ये क्रिकेट है. क्रिकेट ऐसी रुचि है कि एक बार गर्लफ्रेंड ने मिलने बुलाई तो जाएंगे नहीं, पर क्रिकेट में किसी को भी मैयत देकर जाएंगे और बोलेंगे ऐसा ऐसा झाला है, हाँ प्रॉब्लम है, पर क्रिकेट के लिए जरूर पहुंचेंगे. ये दिन हो या रात हो, क्रिकेट हमारी जान है और क्रिकेट हमारी शान है. सलामी की जोड़ी मैदान पर प्रारंभिक बल्लेबाज, साइकिल पर बल्लेबाज अगर देखा जाए तो प्रीतेश और निमिष, ये दोनों बैटर. कोलेश्वरी बाग टीम से गुजारिश है, नील कड़वे अपना एक रिप्रेजेंटेटिव यहां पर भेजना है. 18 गेंद 21 रनों की जरूरत है. साइकिल पर बल्लेबाज पिछले मैच के मैच मैच प्रीतेश और नॉन स्ट्राइक पर निमिष, और गेंदबाजी की जिम्मेदारी पहली ओर लेकर विश्वनाथ, जिनके नामों में है नाथ, पर क्या आज सबको करेंगे इस प्रतियोगिता में अपने फिरकी के जादूगर पर उनका नाश. एके लाइव स्पोर्ट्स के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े हैं ना, उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत. लगातार की 2 मैच में 2 मैच मैच का खिताब प्राप्त करने वाले हमारे परम मित्र छोटा तीर वार करे गंभीर, छोटा बहुत बड़ा धमाका आकाश गुरव हमारे साथ जुड़े हैं, उनका भी वेलकम है. पहली गेंद व्हाइट +1, मौसम मस्ताना गरज नस्ताना. व्हाइट +1 एक्स्ट्रा के साथ शुरुआत. पहले से कर्जबाजारी, उसमें हुस्ना शेदारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ. फिर से एक बार विश्वनाथ गेंदबाजी करने के लिए तैयार, लेफ्ट आर्म बैटर निमिष के लिए.
विश्वनाथ अपने स्पीड की अगली गेंद, डांसिंग नॉल आगे कर खेल दिया, गेंद हवा में, फील्डर है वहां पर उनके मस्तक के ऊपर से गेंद जाती भी, तब तक एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश, भाग मिल्खा भाग। और जरूर आज भली बात ही जानते हैं ये दोनों बल्लेबाज, 2 रन यहां पर प्राप्त करते हुए कोलेश्वरी भाग के दोनों बैटर्स रनों की प्राप्ति करने के लिए। फिर से एक बार निमिष ने दिखाना था, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, अमोल करेंगे नहीं गलती, शानदार कैच, विकेट का पतन, बल्लेबाज बैक टू द पवेलियन। डंडा का चश्मा पहनकर बैक टू द डकआउट, पवेलियन की तरफ लौटते हुए 2 रन जरूर यहां पर बनाए। न्यू बैटर मैदान पर नील कड़वे, पहली गेंद खराब डाली थी, उसके ऊपर 2 रन प्राप्त किए, उसके बाद सेकेंड रन लेने में कामयाब दोनों बैटर थी और दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज विश्वनाथ। न्यू बैटर मैदान पर नील बल्लेबाजी के लिए आते हुए, अगर देखा जाए तो 18 गेंदों में 21 रनों का टारगेट है, पहली 2 गेंदों में शानदार 4 रन प्राप्त करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम कोलेश्वरी भाग। ओहो, फिर से एक बार तीसरी गेंद, यहां पर कमाल की गेंदबाजी, लाजवाब, पर इस बार ऑफिशियल अंपायर नाराज होते हुए लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद वाइड करार कर दिया। ऑफिशियल अंपायर अगर देखा जाए तो ओमकार हेमंत राणे हमें नजर आते हुए। फिर से एक बार घुटना टेक, तमाशा देख, नील कड़वे के बल्ले से आता हुआ डीप स्कोर लेग सी बार के बार आसमानी टोला लॉपटेड षटकार। इस 6 रनों के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर हमारे गुरु लेखक जी बतलाएंगे 11 रन, जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। इसके बाद होने वाला मुकाबला, इसमें जो विजेता होगा वो जरूर है यजमान टीम श्री कोलेश्वरी माता क्रीड़ा मंडल आवास, जोगेश्वरी माता क्रीड़ा मंडल आवास आयोजित इस प्रतियोगिता के साथ होगा। ओहो, फिर से एक बार देखिए गेंद को खेल दिया है, बड़ा ब्लास्ट करते हुए बैटर नील कड़वे, लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के, टाइम बचाने की कोशिश और उस टाइम पर बड़े स्ट्रोक लगाने में कामयाब। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 17 रन, जीतने के लिए मात्र अभी भी 4 रनों की जरूरत है। विश्वनाथ के ऊपर अटैक किया है। चार गेंदें हो चुकी है, 2 गेंदें आना बाकी। फिर से एक बार नील कड़वे बल्लेबाजी करते हुए 2 छक्कों की सहायता से। तो हो फिर से एक बार अच्छी गेंद, इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश की, डॉट गेंद जाती हुई। एक गेंद आना बाकी। इस बार सफल होकर खेल दिया गेंद, लॉन्ग स्टॉप डिक्लेयर एरिया में। इस विकेट के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 18 रन। जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता है, 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 3 रनों की जरूरत स्ट्राइक पर। फिर से एक बार प्रीतिश को हम देख रहे हैं, एक सलामी वीर बैटर प्रीतम गेंदबाजी के लिए, और इस बार देखिए पहली गेंद लेग स्टंप के बाहर, ऑफिशियल अंपायर ओमकार हेमंत राणे वाइड करार करते हुए।
जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत आवश्यकता है। और यू मिस आई डेफिनेटली हिट, खंबा उखाड़ते हुए बल्लेबाज प्रीतिश बैक टू द पवेलियन। जीतने के लिए मात्र 1 रन की जरूरत है। 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2 रनों की जरूरत, माय मिस्टेक। बैटर जल्द से जल्द भेज रहा है, काफी विलंब हो रहा है। बैटर मैदान पर एक अनुभवी खिलाड़ी, काफी सालों का एक्सपीरियंस, वो है खिलाड़ी संदेश। जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। अंपायर जिसे गाल लेते हुए फील्डिंग का मुआयना करते हुए, क्योंकि सेकेंड फेरी का ये मैच, इसमें जो जीतेगा वो यजमान टीम के साथ क्वालिफाई का मुकाबला खेलेगा। देखिए सेंसिबल क्रिकेट, जहां पर रन की जरूरत है वहां पर सॉफ्ट हैंड से ढकेल दिया, 1 रन प्राप्त की। स्कोर लेवल 1 रन की आवश्यकता है। इस बार फिर से एक बार लाउड अपील, मौसम मस्ताना गरज रस्ताना, स्विच हिट करने का प्रयास। 1 रन की जरूरत है। नील कड़वे कुछ अलग करने की कोशिश कर रहे थे, पर इस बार डॉट गेंद। पर इस बार फिर से एक बार ब्लाइंड स्ट्रोक खेलने की कोशिश। गेंद डिक्लेयर एरिया में 22 के रूप में यहां पर जीत हासिल होती हुई टीम कोरेश्वरी भाग हल्लक, टीम बापदेव सुरेखार मड़ा, आपने इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट किया, सहभाग लिया। जोगेश्वरी माता क्रीड़ा मंडल आवास इस प्रतियोगिता के द्वारा आपका तहे दिल से आभार। नील कड़वे कप्तान को भेजना है टॉस के लिए, और इसका मैच का मैच नील कड़वे मैच दोनों में जहां शानदार, जानदार, रुबाबदार 2 छक्के लगाए और मैच से नवाजे जाएंगे नील कड़वे। आपको आना है अपने कप्तान को भी